हरी हरी. मी विश्वास प्रल्हाद तावसे व माझी सहधर्मचारिणी सौ यशस्वी, आम्ही पुण्याला औंध या भागात राहतो. 2017 ते 2018 या काळात आमची पैदल परिक्रमा सुरू झाली. त्या परिक्रमेला सुमारे 170 दिवस लागले होते. या 170 दिवसांच्या परिक्रमेच्या काळामध्ये आणि परिक्रमेहून आल्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा जे काही चिंतन झालं, कारण परिक्रमा जरी समजा शारीरिकरित्या संपली तरी मानसिकरित्या ती एक उपासना आहे, ती एक तपश्चर्या आहे, त्यामुळे ते चालू होतंच. जसं माझ्याकडून परिक्रमेनंतर नेहमीच शुभ्र कपडे वापरले गेले, तसंच ते चिंतन चालूच असायचं. तर त्या चिंतनाचा काही भाग आता मी आपल्यासमोर मांडतोय. ओम नर्मदे हर. नर्मदा गायत्री. ओम रुद्रदेहायै विद्महे मेखलकन्यकायै धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात्. चैत्री पाडवा ते श्रीरामनवमीपर्यंत नर्मदा किनारी असलेल्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्र साजरे करण्याचा प्रघात आहे. एके दिवशी एका गावामध्ये दुपारच्या वेळेस पोहोचलो असताना तेथील त्यातल्या त्यात मोठ्या अशा दुकानात मी अशी चौकशी केली की इथे कोणाकडे आम्हाला दोघांच्या दुपारच्या भोजनाची आमची व्यवस्था होऊ शकेल का, आम्हाला फक्त एक एक रोटी आणि थोडी सब्जी असं मिळेल काय. त्यावर तो दुकानदार मला म्हणाला की नेमकी आजच माझी पत्नी आणि मुलगीसुद्धा परगावी गेली आहेत, त्यामुळे मी तरी तुम्हाला या बाबतीत काही मदत करू शकत नाही. मी नर्मदे हर म्हटलं. मागे वळून तो रस्ता ओलांडून पलीकडे जाऊ लागलो, कारण मला तेथे एक मनुष्य त्याच्या झोपडीच्या बाहेर समोसे विकत होता ते दिसलं. मी त्या रस्त्याला विचारलं की तुम्ही आमच्या दोघांसाठी रोटी सब्जी बनवून देऊ शकाल काय, मी तुम्हाला त्यासाठी पैसे देईन, कारण तो तर तिथे व्यवसाय थाटून बसला होता ना. तो उत्तरला की हो, मी जरूर ती व्यवस्था करीन, माझी मुलगी पण येथे आहे, पण तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागेल, कारण आत्ता आमच्या हातातील काम संपवून मग मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करेन, कारण हे तयार असलेले पदार्थ तर तुम्हाला देता येण्यासारखे नाही आहेत. मी तुमच्यासाठी ताजे बनवून देणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागणार आहे. आम्ही त्या टपरीवाल्याचे हे सर्व बोलत असतानाच तो समोरील दुकानदारही तेथे आला व अगदी ओशाळलेल्या स्वरामध्ये मला म्हणू लागला की खरेच हे तर मलाही आधी सुचायला हवे होते. तेव्हा त्या दुकानदाराने व त्या टपरीवाल्याने आम्हाला असं सुचवलं की तेथे समोरच एक देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात शेजारीच एक धर्मशाळा आहे, तुम्ही तेथे थांबा, भोजन तयार झाले की आम्ही तुम्हाला बोलवूच. झाले. आम्ही समाधाने त्या धर्मशाळेकडे निघालो. ती धर्मशाळा म्हणजे त्या मंदिरा शेजारील एक जराशी मोठी खोलीच होती, एवढेच काय ते. पण हेही नसे थोडके असे म्हणत आम्ही तिथे आमचं सामान खाली ठेवून त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी निघालो. मी मंदिरात पाऊल टाकतो न टाकतो तोच तेथील पुजारी बाबा अतिशय लगबगीनेच मला सामोरे आले आणि आनंदाने मला म्हणू लागले की या या, मी तर केव्हापासून म्हणजे सकाळपासूनच तुमची वाट पाहतोय, हे घ्या पुस्तक आणि वाचायला सुरुवात करा पाहू. मी तर हे ऐकून जरा चक्रावलोच. अहो, मी तर त्या जागी आयुष्यात प्रथमच पाऊल ठेवत होतो, तर तेथे माझी वाट पाहणारे कोण आणि कसं असू शकेल. त्या संभ्रमावस्थेतच मी त्यांनी दिलेले पुस्तक उघडून पाहिले. तो पुस्तक होते श्री सप्तशतीच्या पाठाचे. आता मात्र मी आनंदलोही, कारण सप्तशतीच्या पाठाचे पुस्तक तेही कालिका देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या चैत्री नवरात्राच्या दिवसांमध्ये. मी लगेच वाचनाला सुरुवात केली, पण 2-3 अध्याय वाचून होईपर्यंत त्या तिकडच्या माणसाने सांगितलं की तुमच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे. म्हणजे तासभर आम्हाला थांबावं लागलंच नाही आणि इकडे हेही वाचायला मिळालं. ठीक आहे, पुजारी बाबांनी माझ्याकडून पुस्तक परत घेतलं, कारण आम्हाला भोजनासाठी बोलवलं होतं ना. भोजन झाल्यावर मात्र तुम्ही आता लगेच पुढे जाऊ नका, कारण ऊन खूपच आहे आणि ते तुम्हाला त्रासदायकही होईल, त्यामुळे तुम्ही थोडी विश्रांती घेऊन मगच पुढे जा, असं म्हणून भोजनानंतर असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भोजनानंतर मगाशी झालेलं वाचन पुढं सुरू करावं म्हणून मी त्या पुजारी बाबांकडे गेलो. पण माझ्या लक्षात आलं की आता ते स्वतःच त्या पुस्तकामधून वाचत आहेत. मग मी पण त्यांना डिस्टर्ब केला नाही, पण त्यांनी मला खुणेनेच असं सुचवलं की तिथे शेजारी श्री रामचरित मानस हा ग्रंथ आहे, त्याचं वाचन तुम्ही करू शकता. मग मी ते वाचन सुरू केलं. काय विलक्षण योग असतात एक एक. बराच वेळ वाचन झाल्यावर थोडी विश्रांतीही घेतली आणि आम्ही पुढे निघालो. अगदीच अनाकलनीय घटना घडत राहतात या परिक्रमेमध्ये. भगवंताच्या सेवेची आपल्याला
क कधी कशी आणि कुठे संधी मिळेल ती काही सांगता येत नाही, हेच खरं. असंच आणखी पण एका ठिकाणी झालं होतं. मैयाच्या अगदी किनाऱ्यावरील बोरोस या गावी श्री सीताराम आश्रमामध्ये आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथे रात्रीच्या भोजनाची व्यवस्था लवकर केली जाते असं समजलं. आता थोड्याच वेळाने भोजन झालं तर मग पुढं बराच वेळ होता, पण काही कामही नव्हतं. त्यामुळे सगळेच यात्रेकरू झोपून गेले. आम्ही पण झोपलो. झालं काय की रात्री 1:30च्या सुमाराला मला जाग आली. मी उठून तेथील आजूबाजूचा परिसर कसा दिसतोय ते बघत बघत सहजच फिरत होतो. तेवढ्याच मला असे दिसले की काल संध्याकाळी त्या आश्रमात आम्हाला भोजनाच्या वेळी सेवा देणारा जो मुलगा होता तो आम्हा यात्रेकरूंच्या अंथरुणांच्या रांगेमधून फिरत फिरत काहीतरी कोणाला तरी शोधत असताना दिसला. तर मी त्याला विचारले की आप किसे ढूंढ रहे हो? त्यावर तो मला म्हणाला, मैं किसी पढ़े लिखे इंसान की खोज में हूँ. त्यावेळी मी त्याला असे विचारले की क्या मैं किसी काम में आ सकता हूँ क्या? त्यावर त्याने मला अगदी अधीरतेनेच विचारलं, क्या आप श्री रामायण पढ़ सकोगे? मी तत्काळ उत्तरलो की हां. आता सांगा की रामायण वाचायला मला जमणार नाही कारण मला झोप आली असं म्हणणारा तो करंटच ठरणार नाही का? आणि ते वाचन पण कुठे करायचं होतं? तर ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष रात्रंदिवस अक्षरशः 24 तास सलग श्री रामायण पठण व श्री रामधन उच्चारली जाते अशा पवित्र ठिकाणी. हो. मला तर त्याचे बोलणे ऐकून खूपच आनंद झाला. हातपाय धुवून मी लगेचच वाचनात जाऊन बसलो देखील. त्याचं काय झालं होतं, तो रोज पहाटे 2 ते 4 या वेळेमध्ये त्या वाचनासाठी जे पंडितजी येत होते ते शेजारच्या गावातून येत होते. त्यांची तब्येत बरी नाही असं त्यांनी कळवल्यामुळे ते आज 2 वाजता येऊ शकणार नाहीत असा निरोप आल्याने तो माणूस म्हणला की आम्ही विचारच करत होतो की आता कुणाला बोलवावं बरं. बरं झालं तुम्ही आलात आणि एवढंच नाही, वाचनासाठी तयार पण झालात. ठीक आहे, मी ठरल्याप्रमाणे वाचनाला सुरुवात केली. पुढे 4 वाजून गेले. 4:15च्या सुमाराला त्या आश्रमामधील दुसरी एक सेविका मला सांगायला आली की महाराज, कारण पुरुष यात्रेकरूंना महाराज अथवा बाबाजी असं संबोधण्याचा प्रघात आहे म्हणून ती मला महाराज म्हणाली. या गावातील जे पंडितजी या पठणासाठी येतात म्हणजे पहाटे 4 ते 6च्या वेळेला त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आलेत आणि त्यामुळे त्यांना आता इथे यायला थोडा उशीर होणार आहे. ते पंडितजी 4:30पर्यंत येतील असा निरोप आम्हाला मिळाला आहे. मी आनंदाने म्हणालो ठीक आहे, कारण मला तर काही त्रास नव्हता. मी आपल्या तुलसी रामायण वाचनाचा आनंद लुटत होतो ना. आणि लगेच पुढे वाचनास सुरुवात केली. त्याला काय वाटलं की मी कदाचित अस्वस्थ होईन. अरे बापरे, 4 वाजून गेले, अजून माझा रिलीवर आला नाही, आता काय होणार. पुढे काय झालं, त्या पंडितजींना तिथे यायला 4:30 ऐवजी 4:45 झाले. झालं होतं काय की इतक्या त्या पवित्र स्थळी इतक्या पहाटे मला अशा पवित्र ग्रंथाच्या पठणाची सुसंधी मिळाली तर घड्याळाकडे कोण बघतोय, आपण आपला आनंद लुटत बसायचं. मला तर खूपच बरं वाटलं. आणखी एका ठिकाणी असंच झालं. अनघोरा नावाच्या गावी आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा तेथील आश्रमातही श्री रामायणाच्या पाठाचे वाचन चालू होते असे दिसले. स्टेजवर ग्रंथाच्या 2 प्रती होते असंही दिसलं. मागच्या अनुभवामुळे मी आता थोडा धीड झालो होतो म्हणा ना. तेथील ते स्टेज व ग्रंथ पाहून मी त्या आश्रम संचालकांना असे विचारले की मी इथे श्री रामायणाचा पाठ काही काळ केला तर चालेल का? त्यावर ते तत्काळ उत्तरले की नाही, अजिबात नाही. असो, मी मनाशी म्हटले, असतील बुवा येथील काही नियम की ज्यामुळे त्याने असे बजावले. पण ते ऐकून मी थोडासा खट्टू झालोच. माझ्या चेहऱ्यावरील ती नाराजी त्या व्यवस्थापकांना दिसलीच असावी, कारण ते लगेचच पुढे थोडं हसूनच मला म्हणाले की अहो काका, मला तसं म्हणायचं नाही, तर तुम्ही एकट्याने न वाचता काकूंसह वाचा. तेथे मंचावर ग्रंथाच्या 2 प्रती आहेत, त्यामुळे तुम्ही आणि काकू असे जोडीने त्या ग्रंथ पठणाला बसा असं मला सांगायचं होतं. तुम्ही काही एवढं मनाला लावून घेऊ नका आणि पठणाला आरंभ करा बघू. मग आनंदाने पुढे जाऊन आम्ही दोघं त्या मंचावर स्थानापन्न झालो आणि पठणाला आरंभ केला. 1 तासभर आम्ही त्या दोघांनी तिथे ग्रंथ पठणाचा आनंद लुटला. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच म्हणजे 6 वाजता आम्ही आमचे सामान आमच्या पाठीवर टाकून पुढे जाण्यासाठी निघालो असताना त्या संचालकाने मला असं विचारलं की काकूंना पुरणाच्या पोळ्या करता येतात का? मी उत्तरलो की हो येतात की. मला त्यांच्या प्रश्नाचा रोख काही कळला नव्हता. माझे उत्तर ऐकून ते काकूने म्हणाले, काकू, आज श्री स्वामीजींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यामुळे तुम्ही पुरणपोळ्या करा. आपण नैवेद्य दाखवू, तुम्ही तो प्रसाद ग्रहण करा आणि मगच पुढील निवासासाठी निघा. काकूंनी आश्चर्याने विचारले की पुरणपोळ्या करण्यासाठी म्हणजे पुरण वाटण्याचं यंत्र, तांदळाची पिठी वगैरे आहे सगळं आहे म्हटले माझ्याकडे. आता त्यावर आमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. आम्ही आमचं सामान लगेच पाठीवरून उतरवून ठेवलं
आणि काकू म्हणजे माझ्या पत्नी सवयची श्री पोळ्या करण्याच्या कामाला निघाले. ते पाहून ते संन्यासी महाराजांनी माझ्याकडे वळून मला विचारलं, अहो काका, काकूंनी तर सेवेला सुरुवात केली देखील, आता तुम्ही काय सेवा करणार? मी जरा आश्चर्यानेच त्यांना विचारलं की मी काय आणि कोणती सेवा करू शकेन ते तुम्हीच सांगा. त्यावर ते गंभीरपणे म्हणाले की या वैद्य महाराजांबरोबर खाली नर्मदा तीरावर जाऊन माझ्याकडील या स्वामी समर्थांच्या पादुका व अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन जा व त्यांना नर्मदा जलाने अभिषेक करून आणा. हे ऐकून तर मी आनंदाने हरखलोच. त्या महाराजांबरोबर जाऊन मी तसा अभिषेक करून परत आश्रमात परतलो. तोपर्यंत तेथील महाराजांनी ज्या कन्यांना भोजन प्रसादीसाठी बोलवले होते त्याही आल्या होत्याच. आम्ही त्यांचे पूजन करून नैवेद्य दाखवून नंतर त्या नैवेद्याचं ग्रहण करून मग त्या आश्रमातून निघालो. हरिओम.